फुले चित्रपटाच्या विरोधावरती फडणवीसांना राऊतांनी सवाल विचारलेला आहे। चित्रपट विरोधावर फडणवीस का बोलत नाही तसं संजय राऊत म्हणाले। फडणवीस बोलले नाही तर हा वाद फडणवीस विरुद्ध फुले असा सुरू आहे असं देखील संजय राऊत म्हणाले। तर दैनिक सामनातून फडणवीसांना लक्ष करण्यात आले। फुले चित्रपटातील अनेक घटना आणि प्रसंगांना कात्री लावा नाहीतर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा धमक्या ब्राह्मण संघटनांचे लोक देऊ लागले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण संघटनांना सहज गप्प करता येईल। एकतर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, स्वतः ब्राह्मण आहेत आणि महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज त्यांच्या शब्दाबाहेर नाही। त्यामुळे फुले चित्रपटाबाबत उचापती करणाऱ्यांना वेसण घालणं हे फडणवीसांचंच काम आहे। फडणवीस वगैरे लोकांनी काश्मीर फाईल्स, ताशकंद फाईल्स, अलीकडे छावा चित्रपटावर भाष्य केलंय व हे चित्रपट पाहावंय असं लोकांना आवाहनही केलंय। छावानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद काही उथळ हिंदुत्ववाद्यांनी उकरून काढला। फडणवीसांनी ते प्रकरण शांत केलं। मग ते फुले यांच्यावरील चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाही? महाराष्ट्रात फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा झगडा आहे। मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसलेत? त्यांनी मौन सोडावं, नाहीतर हा झगडा फुले विरुद्ध फडणवीस असाच आहे यावर शिक्का बसेल। दरम्यान याच मुद्द्यावरती भाष्य करत असताना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना कशा प्रकारे लक्ष केलंय आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे। तुम्ही छावा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते, ताशकंद फाईलचे केलेत, काश्मीर फाईलचे केलेत, त्यात तुम्हाला काही आक्षेपार्ह वाटलं नाही। मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेपार्ह? म्हणून फडणवीस यांनी फुले चित्रपट आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे। महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे आपला, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात। संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात ते काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर आहेत का? मित्रांना तुम्ही टाईट करताना त्यांच्या भाषेमध्ये मी टाईट करीन, त्यांना काय टाईट करत नाही। महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे, फुल्यांवरचं जे काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं, त्यावरच तो सिनेमा निर्माण केला आहे आणि इतिहास आहे तो, तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय। या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोललेले? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।